नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. जर आपल्या मुला-मुलीचे लग्न होत नसेल, लग्नात अडथळे येत असतील, योग्य स्थळे येत नसतील किंवा स्थळे येऊन बोलणी होऊ नये, शेवटी होकार मिळत नसतील किंवा आपल्याला आपल्या कुटुंबासाठी चांगला जावई हवा असेल किंवा चांगल्या सुनेची प्रतीक्षा सुरू असेल, तर आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्र-मैत्रिणींनो, कारण आज मी असा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे, जो केल्यावर आपल्या घरी स्थळांची रांग लागेल आणि लवकरच आपल्या घरात लग्नाची शहनाई वाजेल. तर मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. उपाय खूप साधा, सोपा, सात्विक आहे. जर आपल्या मुलाचे किंवा मुलीचे वय 25 ते 30 वर्षांपेक्षा जास्त झालं असेल आणि तरीही सतत लग्नात विलंब होत असेल, तर याचा अर्थ मित्रांनो, जन्मकुंडलीत काही ना काही दोष असण्याची शक्यता असते. कुंडली योग्य असती तर इतर मुलांप्रमाणे आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्नही योग्य वयात झालं असतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी कुंडलीतील दोष निवारण्यासाठी एक अगदी सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय सांगत आहे. हा उपाय फक्त एकाच दिवशी करायचा आहे. होय, तर हा उपाय मुलगा किंवा मुलगी स्वतः करू शकतील तर उत्तम आहे. नाहीतर त्यांचे आई वडील किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. जर आपले मूल नोकरी किंवा शिक्षणामुळे घराबाहेर राहत असेल, परदेशात राहत असेल, तर त्यासाठीही शेवटी एक वेगळी पद्धत मी इथे सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला आपण उपायाला सुरुवात करूया. तर मित्र-मैत्रिणींनो, उपायासाठी तुम्हाला लागणारं साहित्य काय आहे ते सांगते. तर बघा मित्रांनो, या उपायासाठी तुम्हाला फक्त एक झाडूच लागणार आहे. हो, एक जी घरात जुनी झाडू आहे ती लागणार आहे. झाडू, आणि तोही जुना झाडू, जो आपण दररोज घरात वापरतो आणि जो आता टाकून द्यायचा आहे. मात्र इथे लक्षात ठेवा, पूर्ण ती फुल झाडू, आपण जी घरात झाडू वापरते ती नाही, तर जी काट्यांची झाडू असते, बांबूचा झाडू असतो, तो तुम्हाला जुना झाडू घ्यायचा आहे. इथे मी स्क्रीनवर दाखवते अशा पद्धतीने, ज्याला आपण मराठीत खराटा बोलतो, ती झाडू घ्यायची आहे. आता आपल्या मनात प्रश्न येईल, झाडूच का? तर झाडू हा माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अनेक जण नवीन झाडू आणतात. तर उपाय आपल्याला कोणत्या दिवशी करायचा आहे? हा खराट्याचा झाडू घेऊन कोणत्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे? तर हा उपाय कोणत्याही गुरुवारी करायचा आहे. एकदाच गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष, कोणताही गुरुवार चालेल. इथे तुम्हाला स्पेसिफिक असा गुरुवार सांगत नाही, कोणत्याही गुरुवारी, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करायचा आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी उपाय करण्याच्या पद्धती थोडासा त्यात फरक आहे, थोडासाच फरक आहे. तर बघा, ज्योतिषानुसार मुलीच्या विवाहाचा कारक ग्रह गुरु आहे. गुरुला हळदीनं बळ मिळते. मुलाच्या विवाहाचा कारक ग्रह शुक्र आहे. शुक्राला दही किंवा अत्तरने बळ मिळतं. तर आता मी तुम्हाला सांगते मुलीच्या लग्नासाठी उपाय, नंतर मुलग्याच्या लग्नाचे उपाय सांगते. तर मुलीसाठी गुरुवारी संध्याकाळी हा झाडू घराच्या पूर्व दिशेला ठेवायचा आहे. पूर्व, ईस्ट दिशेला ठेवायचा आहे. पूर्व दिशा म्हणजे ज्या दिशेला सूर्य उगवतो. यानंतर काय करायचं आहे, 1 चमचा फक्त हळद घ्यायची आहे आणि 3 ते 4 चमचे पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हळद ती मिश्र करायची आहे. पातळ द्रावण तयार करायचं आहे. त्या हळदीच्या पाण्याचे काही थेंब तुम्हाला फक्त झाडूवर शिंपडायचे आहे. शिंपडताना मनात विष्णू भगवानचे स्मरण करायचे आहे. झाडूला नमस्कार करून प्रार्थना करा, हे विष्णू भगवान, आमच्या त्या मुलीचं नाव घ्या, लग्न लवकर जुळवून येऊ दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. झाडूला नमस्कार करणे म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना वंदन करणे होय. तर तुम्ही नमस्कार करा. झाडू तुम्हाला पूर्व दिशेला
भिंतीला टेकवून ठेवायची आहे. हे सर्व काही काम आहे ते झोपण्यापूर्वी गुरुवारी संध्याकाळी 8च्या नंतर करायचं आहे. आता बघा, मुलाच्या लग्नासाठी उपाय सांगते. गुरुवारी संध्याकाळी झाडू पूर्व दिशेला ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला इथे एक वस्तू वापरायची आहे, ती म्हणजे झाडूवर तुम्हाला दह्याचे काही थेंब तिथे शिंपडायचे आहे. पहिले आपण हळदीचं थेंब शिंपडले, आता इथे दही वापरायचं आहे. दही नसेल तर सुगंधी अत्तर घ्या, त्याचे थेंब तुम्ही वापरू शकता. शिंपडताना मनात विष्णू भगवानचे स्मरण करायचं आहे, मंत्र बोलायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे, हे भगवान आमच्या मुलाचं नाव इथे घ्या, लग्न लवकर जुळून येऊ दे. दुसऱ्या दिवशी आता बघा, ही महत्वाची प्रक्रिया आहे. काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळची क्रिया जी आहे ती बघा. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठा. उठल्यावर झाडूला नमस्कार करा. मुलीसाठी बघा, विष्णू भगवानचे स्मरण करायचं आहे आणि मुलासाठी शुक्रदेवाचं स्मरण करायचं आहे. घराबाहेर जाण्यापूर्वी एका भांड्यात तुम्ही पाणी भरून दाराबाहेर ठेवा. झाडू जी तुम्ही ठेवली होती भिंतीला टेकवून, ती झाडू उचलायची आहे आणि ती झाडू घेऊन बाहेर एखाद्या चौकात किंवा फुटपाथवर किंवा निर्जन ठिकाणी 3 रस्त्यावरती ठेवून द्यायची आहे. झाडूला बांधलेली दोरी जी आहे ती सैल करा किंवा ती काढा. झाडूचे जे काठे आहेत ते न पसरवता तो तिथेच एका बाजूला ठेवून द्यायचा आहे. तिथे उभे राहून माता लक्ष्मी, विष्णू भगवान आणि शुक्रदेव यांना प्रार्थना करा. अशी प्रार्थना करायची की हे परमेश्वरा, मी श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केला आहे. माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मकुंडलीतील दोष दूर करून लवकर विवाह योग निर्माण करा, अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची. यानंतर घरी परत या. घरी आल्यानंतर जे तुम्ही दाराच्या बाहेर पाणी ठेवलं होतं तर ते पाणी घ्या. कोणाशीही न बोलता हातपाय तोंड धुवायचं आहे, मगच घरात तुम्ही प्रवेश करायचा आहे. तर ही सगळी साधी प्रक्रिया आहे, साधा उपाय आहे. त्यानंतर बघा, महत्वाची गोष्ट त्या दिवशी काय करायचंय, तुम्हाला थोडंसं दान करायचंय. मुलासाठी उपाय असेल तर काय करायचं, दही घेऊन तुम्हाला ते दान करायचंय. एखाद्या गरजू व्यक्तीस तुम्ही दही दान करा. मुलीसाठी उपाय केला असेल तर 50 ते 100 ग्रॅम हळदीचं दान करायचंय किंवा मंदिरात ते अर्पण करा, भगवान विष्णूंच्या इथे अर्पण करा. यामुळे विवाह योग सक्रिय होईल, ऍक्टिव्ह होईल आणि लवकरच शुभ वार्ता मिळणार आहे. तुमच्या कुंडलीतील 7वा भाव जो आहे तो ऍक्टिव्ह होईल. यानंतर मूल घराबाहेर असल्यास, जर परदेशात शिक्षण घेत असेल किंवा नोकरीस असेल तर काय करायचं, जर मूल घरापासून दूर राहत असेल तर आधी त्याला संपूर्ण ही पद्धत, हा उपाय समजावून सांगा. गुरुवारी संध्याकाळी व्हिडिओ कॉलवर सर्व क्रिया त्याला दाखवायची आहे, प्रक्रिया समजावून सांगा. जिथे नमस्कार करायचा आहे तिथे मूलही मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून हात जोडून प्रार्थना करेल. दुसऱ्या दिवशी सकाळची जी प्रक्रिया आहे ती देखील व्हिडिओ कॉलवर त्याला दाखवायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, भावना आणि ऊर्जा या उपायाशी जोडली जाईल, ऍक्टिव्ह होईल आणि त्यानंतर हा जो काही तुम्ही उपाय केला आहे तो तुमच्यावरती इफेक्ट असा दिसणार आहे. तर माझी भगवान भोलेनाथांकडे प्रार्थना आहे की हा उपाय करणाऱ्या सर्वांच्या मनोकामना लवकर पूर्ण होत. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इतर कोणत्याही विषयावर तुम्हाला जर उपाय पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तसं कळवा. नक्की मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, हा खूप साधा सात्विक उपाय आहे, नक्की करून पहा. जुना जो घरात खराटा असेल तो खराटा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो जुना झाडू वापरूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलगा असेल तर दही, मुलगी असेल तर हळद वापरायची आहे. फक्त 3 वस्तू वापरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, हळद, झाडू आणि तुम्हाला दान करायचंय. एवढ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि अगदी मनापासून विश्वास ठेवून हा उपाय करून पहा. नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.